चल बाय, भेटू. गाडी विचारली आता डायरेक्ट 1:30 वाजता आहे. गाडीच नाही रत्नागिरीला जायला, लांजाला जायला. एवढा वेळ काय करू, वाजले आता 11:30. खरा स्ट्रगल आहे. आता जातो हायवेला पुढं चालत, बघतो कुठली गाडी भेटते, हात करतो, जातो राजापूरपर्यंत. तरी हायवेला आलो बाबा एकदाचा. जाम घामट्या निघालाय. थांबवा र कुणीतरी, थांबवा. तो इथं मुंबई पण नाही तर ओला उबेरसारखा. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळचा. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलवरती. आपलं शूट होतं इकडे देवगडला आनंदवाडीमध्ये आणि 6 दिवस, ॲक्च्युली नाही 7 दिवस म्हणायला पाहिजे. पहिल्या दिवशी आलो, दुसऱ्या दिवशी शूटला चालू झालं. 5 दिवस कंटिन्यू शूटिंग, म्हणजे 6 दिवस म्हणजे शेवटच्या दिवशी अक्षरशः 19 तास झाले. सकाळी 7ला चालू केलेलं 3 वाजेपर्यंत. भरपूर तास झाले असतील, पण डेली शूटिंग डे नाईट होती. खूप मजा आली. ओ डायरेक्टर सांगू काय कुठल्या चॅनलला येणार आहे काय? सो आपलं मेमध्ये सिरीजचं नाव पण सिरीजचं नाव सांगू? हां, शुभ लग्न ना. आपल्या सिरीजचा नाव आहे शुभ लग्न सावधान. याचे एपिसोड येणार आहेत आणि चॅनल देवगड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर येणार आहे. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. हां, आपली शिमग्याची सिरीज बघितली, तिथे खूप छान कन्सेप्ट आहे, मजा आली. आणि माझ्यासोबत आर्टिस्ट होते, त्यांच्यासोबत सुद्धा खूप मजा आली. हां, थँक्यू. छान वाटलं. पुन्हा आलो की आम्हाला इकडचे ट्रेडिशनल फूड शिरवाळे खाऊ घातले. सो मजा आली. थँक्यू. आणि मृगराज सर, छान वाटलं. भेटू नेक्स्ट प्रोजेक्टला. सचिन सर चला बाय. झोपेत आहेत कारण 3 वाजता रात्री पॅकअप झालेलं आहे. ओ लेखक आणि पप्पा आता झाले, संपले. बाय बाय. हां बाय. चला मंडळी, तो निघतोय. आज अजून एक शूट आहे, म्हणजे शूट संपलाय नाही. नेक्स्ट प्रोजेक्टच्या इथे जातोय. आज आहे लांजाला प्रोजेक्ट, म्हणजे 7 दिवस इकडे शूट करून आज जातोय लांजाला एक प्रोजेक्टचं शूट आहे. ते पण मी तुम्हाला आत्ता सांगून का नाही, मला टेन्शन आलं आहे. तिकडच्या परमिशन घ्यावी लागेल. शूटला जातो इथून लांजाला. कसं जाऊ कळत नाही. देवगडवरून गाडी सकाळी 7:30ची होती, पावस मार्गी रत्नागिरी, पण ती लांजाला उतरणार नव्हती. म्हणून मला ही बाया सोडते आता. बाया तळेला सोडते. तर कुठं सोडतेस? तळेलेला सोडते. तळेला सोडते. हां, तिथून अच्छा, तिथून मला जायचं आहे लांज्यात. त्यांचं दणक्यात काम करायचं. आनंदवाडी, देवगड आनंदवाडी ग्रामस्थांच्या इकडच्या सपोर्ट खूप केला शूटिंगसाठी. पुन्हा नक्की येणार. इकडे समोरच बंदर होता, प्रॉपर काय तुम्हाला दाखवायला भेटला नाही. म्हणजे या कॉफी प्यायला. सकाळचे वाजले आता 8:45. देवगड कॉलेज रोडला आहोत. इथून जायचं आहे. किती वेळ लागेल ग हायवेला जायला आपल्या? कुठं? हां, 1 तास. रस्ता खराब आहे ना मध्ये. समोरून बस आलेली आहे. कुठली आहे? मालवण देवगड. तळेरे बसस्थानकात आलो आहे. बॅग घ्यायची आहे. इथून रत्नागिरी जायला गाड्या बघायच्या. लांजात उतरायचं आहे आपल्याला. ह्या साईडला आहे हायवे, मुंबई गोवा हायवे. बाईकचा प्रवास झाला 1-1.5 तासाचा. रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी गाडी आहे ही. वैभववाडी, विजयदुर्ग आहे. चल बाय, भेटू.
चौकात जा, पोचल्यावर हे कर. 1 तास झाला डेपोत आहे. काय गाडी आली नाही रत्नागिरीला जायला, लांजाला जायला. काय करू समजत नाही. तिकडे शूट चालू होणार आहे, काय समजत नाही. इथून जाऊ का राजापूरला रिक्षा करून कळत नाही. पोचायचं वेळेवर. भूक लागली, वडापाव खाल्ला. शेड्यूल होता माझ्यामुळे थांबलेत तिकडे. गाडी विचारली आता डायरेक्ट 1:30 वाजता आहे. गाडीच नाही रत्नागिरीला जायला, लांजाला जायला. एवढा वेळ काय करू. वाजले आता 11:30. खरा स्ट्रगल आहे. आता जातो हायवेला पुढं चालत, बघतो कुठली गाडी भेटते, हात करतो, जातो राजापूरपर्यंत. तरी राजापूरपासून लांजाला जायला काही जवळजवळ आहेत. बघू लांजाला जायला तिकडून गाड्या भेटतील. लय बेकार. एक तर ऊन आहे मरणाचा. हां तुला व्हिडिओ बघतो. थँक्यू. चला. रिक्षावाल्यानं विचारला 800 रुपये बोलायला लागले. आईला 800 रुपयाने मुंबईत जाईन मी. 800 रुपयात नाही 300 रुपयात मुंबईत जाईन. जनरलची तिकीट काढली तर, आणि स्लीपरची काढली तरीसुद्धा 800 रुपयात जाईल. असू दे. चला आता पुढे जाऊया. ब्रिज तिथे एंड होते, तिथून वरतून येणाऱ्या गाड्या बघूया. काय भेटेल त्याला हात करूया. आता असा प्रवास करण्यात पण एक वेगळाच अनुभव आहे. काल रात्री शूट लय लेट झालं आणि त्यानंतर सकाळी लवकर उठलो. त्यात थकवा पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात हा एक स्ट्रगल. हायवेला आलो बाबा एकदाचा. जाम घामट्या निघाला आहे. राजापूर आहे इथून 33 किलोमीटर. त्याच्या पुढे आहे लांजा, म्हणजे एक 50 किलोमीटर अंतरावर लांजा असेल. इथून देवगडासून निघालो आहे, इथपर्यंत आलो आहे. निघालो किती वाजता? 9 वाजता. गाडी थांबायला हवी आता कुठली तरी. तर करतो हात. थांबवा र कुणीतरी, थांबवा. तो इथं मुंबई पण नाही तर ओला उबेरसारखा. ओला केली आणि गेला. तो आमचीच. फायनली लांजाला जायला एक टेम्पो भेटला आहे आणि जातो आहे. इकडे दादा देवासारखे धावून आलेत. कोल्हापुरातून आलेत. म्हणजे इकडे डेली येत असतात. चिपळूणला जाते गाडी. कोल्हापुरातून चिपळूणला जाताना मला पिकअप घेतलं. मला बरं झालं इथपर्यंत तरी भेटले, लांजापर्यंत. नाही तर वाया जायला लागलं असतं. सो आता पोचलो आहे मी राजापूरला. अजून पोचेन एक अर्धा पाऊण तासात लांजाला पोचेन. एवढी गरमी आहे ना. चला थँक्यू बाय. एक साईड काय आहे ना माझं कोकणी निखिल टाका. मी कोकणी निखिल किंवा निखिल सकपाळ. आम्हाला टाकून द्या म्हणजे तेवढं आपण शिकायला. होय होय. चला मंडळी लांजात पोचलेलो आहे. वाजला आहे दुपारचा 1, म्हणजे 1:15 झाला आहे. वाजला आहे दुपारचा 1:15. ID टाकून देतो तुम्हाला. नाही रे 1 वाजला. फॉलो केला टाकलं. चला थँक्यू. लांजा ST डेपो. ट्रकवाल्याला 100 रुपये दिले टेम्पोवर याला. काम 25. आलो लगेच. 1 वाजता पोचलेलो आहे. आता वाट बघतोय मित्राची. तो कधी येईल आणि घेऊन जाईल सेटच्या इथं. शूटिंग काय चालूच आहे. वरचा ब्रिजचं काम बघा चालू आहे. मागे आलं तेव्हा वरती हे काय नव्हतं. त्या आईला इकडनं बाजूला तो पडायचा नाही. तो वरनं काय जो भरोसा आहे या ब्रिजचा. चिपळूणला माहिती आहे ना काय झालेला तो. काय जो बांधलंच तर बरं केलंस. सगळी गर्दी झाली असती इथं. काय या दुकानात काय उन्हातनं शूटिंग ठेवता होतं रे कशाला. शूटिंग झाला चालेल ना. गाडी चालेल ना. हां नाही तशी मला कार पाहिजे होती. आता जाऊ दे प्रोडक्शनकडे. गरीब प्रोडक्शन आहे असं ते. मी काय म्हणतो उसाचा रस पियाला असता मागं घुंगरं वाजतायत ना. तर ते चव लागायला लागले. उसा लांजा बसताना कारण काय मी याला जाऊ STची वाट बघत होतो. ST नाही गावली म्हणून काय केला माहिती आहे काय. पुढं रस्त्यात चालत गेलो 1 किलोमीटर की गाडी भेटायला त्याला हात करत होतो. शेवटी एक ट्रकवाला गावला टेम्पोवाला.
नेमका चिपळूणला सोडला मग 100 रुपयात. हा अगदी तुला सांगतो म्हणजे मी तिसरी चौथीला मी यायचो ना लागते लांजाला यायचो तेव्हापासून हे तिसरी चालू आहे. तिथे तू नाही चालू त्याचा काय मी मोठा चालू आहे. ह्याचं पुढचं कसं करायचं पण तो मीच दिसतोय मी असं मोठा कॅमेरा नाही मंडळी पायल मॅडम आलेले आहेत आणि आमचे स्वप्नील भाऊ पुन्हा बऱ्याच दिवसांनी मला वाटते हो 1-1.5 वर्ष मस्त नाटकामध्ये आले. सांगायची गरज ओळख सांगायची गरज नाही तरी सुद्धा नवरा माझ्या नवसाचा 2 मध्ये गाजवलंय भाऊ यांनी दीपकनी तेजसनी तेजसनी जबरदस्त. आता काय समजायला सध्या आता नाटक आणि हे सरांचे जरा व्हिडिओज किशोर साळुंके मागचा गणपतीचा व्हिडिओ मस्त आणि आमचे प्रणित त्यांना म्हणजे जे एवढे बिझी आहेत की आमच्या नाटकाला येत सुद्धा नाही. आमच्या नाटकाला आम्ही बोलतो की या आमच्या नाटकाची थोडं टेक्निकली काम आहे टेक्निकली फसवतात एवढे बिझी आहेत ना बोल आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे उत्तराखंड इकडे तिकडे असतात. नंतर कळलं की आता गोवंडीचा चेंबूरला आहे. नाही मंडळी तरी मस्करी आहे तर खरं आउट ऑफ मुंबई पण असतो आणि महाराष्ट्र पण असतो. आता आउट ऑफ मुंबई आहे आता रत्नागिरी लांजात येतात आम्ही शूटिंग करता आहे जबरदस्ती घेऊन जाईल आणि फक्त रिक्षा जाऊन गाईज पुन्हा एकदा संध्याकाळचे 4 वाजले आणि शूटिंगला सुरुवात झालेली आहे आणि ब्लॉगिंगचा सीन आहे. हा चेन कशाची हां ओके सुबोध भाऊ पहिल्यांदा भेटलेले मार्क येऊन थांबा त्याला मला गाडी बघा बाई आल्याला टेक लागला माझा. ये गाड्या काय जाणार नाही. ही गाडी बघ गेली रेडा गाईज बघू शकता. आता मी लांजा स्टेशनला आहे आता उतरलोय. आता इथून बघतोय जायचं आहे जावडे आहेत मित्राकडे आणि भेटायचं आहे हा कुठे चाललाय पुन्हा एकदा रिटेक झालेला आहे आमचा. हा रेडी आहे रेडा बघूया आता जायचं आहे जावड्यात. आम्हाला हॅपी पंजाबी डाबायचे माझं आता रिक्षा चालवताना दिसत आहे. हा नजारा बघू शकता तुम्ही. आता सीन होणार आहे मस्त खतरनाक. आम्ही निघालेलो आहोत आणि आमचे लांजाचे नगरसेवक पंढरी दादा यांचं गाणे येत आहे आणि त्याची सगळी BTS तुम्हाला बघायला भेटतोय आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत. खास या गाण्यासाठी आम्ही लांजाला आलेलो आहोत. जबरदस्त. इकडे बघा माड बघा मी कसा रेडी चलो रेडी हे बाबू समोर बघ सगळ्यांनी समोर बघा बाय इकडे बघ बाबू रेडी बाय बघते कॅमेरा स्कूटर घ्या साईड बाय 5:30 वाजलेत. जरा लिंबू सोडा पिऊया गरमीतनं थंडगार. कसं आहे 20 रुपये सध्या थंड पियाचा. शूटिंग चालू आहे तिकडं. लांजाचा फेमस वडापाव खायला आलो. ही चटणी खूप छान आहे. तर मंडळी अशा प्रकारे होता आजचा व्लॉग आणि मी आलेलो आहे पनवेलला पुन्हा एकदा मुंबईला. आणि खरं तर प्रवास हा आठवणीतला होता पण अनुभव आले बऱ्याच गोष्टीचा छान. 7-8 दिवस शूटिंगसाठी होतो. शूटिंगचे अनुभव आले. प्रत्येक नवीन दिवशी नवीन अनुभव येतात त्यातून काही ना काही शिकायला भेटतं तरच आयुष्य जगायला आनंद मिळतो. असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.